माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय. माझा ज्वेलरी बिझनेस हे तुम्हाला माहित आहेच. तर मागच्या आठवड्यात एका तेलंगणा साईडने मला ऑर्डर आली. त्यांचं पेमेंट मला आलं, त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवला आणि मी त्यांना रिसिव्ड पेमेंटचा मेसेज केला. त्यांचं पार्सल मी त्यांना पाठवलं. सोमवारी त्यांचं पार्सल त्यांना पोहोचलं आणि त्यांनी परत रिपीट ऑर्डर केली. मला 5 ब्रेसलेट हवे आहेत, हे 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 तसा त्यांचा फोन आला मला आणि बोलले की नाही, मला एकच ब्रेसलेट हवं आहे, बाकीचे पैसे रिफंड करा. तर मी त्यांना पैसे रिटर्न करायला गेली. तर स्कॅनर असल्यामुळे 2,000च्या वर ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही, म्हणून ते एका वेळेस 2,000 झाले. मग मी अकाउंटला दुसरे 2,000 ट्रान्सफर करायला गेली, कारण 5,000च्या आसपास त्यांचं बिल होतं आणि त्यांना एकच ब्रेसलेट हवं होतं. तर दुसरे 2,000 ट्रान्सफर करायला गेली तर अकाउंटमध्ये फक्त 200 रुपये बॅलन्स दाखवत होता. तर माझं असं झालं की ठीक आहे, माझ्या अकाउंटला पैसे नाहीयेत, पण ऍटलीस्ट आता मला यांनी अर्धा एक तास आधी जर 5,000 6,000 पैसे ट्रान्सफर केलेत तर मग 200 रुपये कसं काय असतील. फोन पेच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये त्यांचं पेमेंटच आलेलं नव्हतं. मग मी चेक केलं की काल पण असाच एक सीन झाला. काल एकाने ऑर्डर केलं आणि नंतर ऍड्रेसच नाही पाठवला. मी त्याला मेसेज केला की ऍड्रेस पाठव म्हणून, त्याने ऍड्रेस नाही पाठवला. मी सकाळी मेसेज केला ऍड्रेस पाठव म्हणून, त्याचा ऍड्रेसच नाही आला. नंतर तो फोन करून सांगतो की नाही मॅडम, घरचे नाही बोलतायत, तर प्लीज मला माझं पेमेंट रिफंड करा. आणि मी त्याला पेमेंट रिफंड केलं. म्हणजे ते मला स्क्रीनशॉट पाठवतायत त्यांनी मला पेमेंट केल्याचा, पण माझ्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये त्यांनी पेमेंट केलेलं आहे ते शोच होत नाहीये. ते शो होत नाही, माझ्या अकाउंटमध्ये त्यांचे पैसेच दिसत नाहीये, पैसेच ऍड होत नाहीये. म्हणजे हे माझ्यासोबत आता तिसऱ्यांदा झालं आणि याच्या आधी बऱ्याचदा झालं असेल. आपल्या अकाउंटला पैसे असतात त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही, आपण फक्त स्क्रीनशॉट बघतो की पेमेंट केलेलं आहे, माझं नाव त्यावर आहे आणि हुबेहूब जसं आपण पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट येतो सेम तसाच स्क्रीनशॉट त्याच्यावर माझं नाव आहे, माझ्या सगळ्या डिटेल्स आहेत, पण माझ्या अकाउंटला पेमेंटच येत नाहीये. आणि मी ही गोष्ट त्यांना सांगितली की सर, तुम्ही माझ्या अकाउंटला पेमेंट केल्याचा मला स्क्रीनशॉट पाठवला, पण माझ्या अकाउंटमध्ये तुमचं पेमेंटच आलेलं नाहीये. मी त्यांना स्क्रीन मिररिंग काढून तेही सेंड केलं की हे बघा, तुम्ही मला जर पेमेंट केलेलं आहे तर ते माझ्या अकाउंट हिस्ट्रीमध्ये का दाखवत नाहीये. तर ते उलट माझ्यावरच बोलायला लागले की असा कसा बिझनेस करणार आणि तुम्ही माझ्यासोबत फ्रॉड करताय. अरे पण फ्रॉड माझ्यासोबत झालाय, माझ्या अकाउंटला पैसेच आलेले नाहीये तरी मी लोकांना रिफंड करते. माझ्या अकाउंटला फक्त 200 रुपये राहिलेत आता. कोणी तुम्हाला पेमेंट करत असेल आणि स्क्रीनशॉट पाठवत असेल तर स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नका. अकाउंटला जाऊन चेक करा की खरंच पेमेंट आलेलं आहे की नाही ते.